नारळ लागलेत पण एवढे झाल्यानंतरला गळून पडतायत. नारळ लागतात पण टिकत नाहीत. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय ग्राउंडेड विजन आणि मी नारळाच्या झाडाच्या खाली उभा आहे. तुमच्या पण बागेत नारळ असे होऊन जर गळत असतील तर त्याच्यावरती आज तुम्हाला एक जबरदस्त उपाय सांगतो. तुमच्याकडे पण असे प्रॉब्लेम्स होत आहेत ना, मला माहिती आहे. कारण बऱ्याचशा नारळच्या बागेमध्ये हे प्रॉब्लेम बघायला मिळतात. नारळ छोटे छोटे झाले की खाली गळून पडतात. किंबहुना कधी कधी काय होतंय की नारळ 7 वर्ष 8 वर्ष 10 वर्ष जरी असेल तरी त्याला पोय येत नाहीये, त्याला फळं पकडत नाहीये. आता हे आपलं नारळाचं झाड आहे. याला बघायला गेलात ना, नारळ लागतायत पण एवढ्या साईजचे झाल्यानंतरला नारळ गळून पडतायत. मग आज आम्ही काय करतोय, हे जे तुम्हाला रान दिसतंय हे संपूर्ण काढून घ्यात, जेणेकरून तुम्ही जे काही त्याला न्यूट्रिशन्स देणार आहेत ते दिल्यानंतर हेच सर्व शोषून घेतील. म्हणून हे पूर्णपणे काढून घ्यायचं. इथे जर बघाल तर ठिबक आपण लावलेले आहेत, पूर्ण नारळाला ठिबक चालू आहेत. मी गवत काढून घेतलंय आणि इथे बघा पूर्णपणे आपण चिरे लावून त्याला गोल केलंय. म्हणून आता परत इथे खोदायची गरज नाही आहे. आणि आपण जे आता ह्याला काही घटक देतोय हे घटक पूर्णपणे नॅचरल आहेत, ऑर्गॅनिक आहेत. त्यामुळे हे उन्हामध्ये किंवा हवेमध्ये मिक्स होण्याचे चान्सेस नाही आहेत. आता माझ्या हातात बघाल ना तर हे जे आहे ह्याच्यामध्ये बघा अशा काही गुणधर्म आहेत, असे काही घटक आहेत जे आपल्या जमिनीचा पोत सुधारवण्याचं काम करणार आहेत. आणि आपण जे काही नारळ गळतात त्यांना ताकद देऊन ते टिकवण्याचं काम करणार आहेत. मग हे प्रत्येकी आपण झाडांना किती टाकतो, झाडं अगदी छोटी असतील तर 100 ग्रॅम 150 ग्रॅम त्याच्यानंतर 200 ग्रॅम ह्या पद्धतीनं तुम्ही टाकू शकता. कारण ह्याच्यामध्ये जे आहेत ना हे पूर्णपणे मायक्रोन्यूट्रिएंट्स असणार आहेत, ज्याच्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला जमिनीला पोत सुधारवण्यासाठी जे काही घटक लागतात ते सर्व त्याच्यामध्ये आहेत. हे काय आहे हे माहीत करून घ्यायचं असेल तर मी खाली तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो, त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करा आणि पूर्णपणे हे काय आहे ह्याची माहिती तुम्हाला सविस्तर घ्या. बघा हे टाकण्याच्या आधी पूर्णपणे जमिनीला आपण पाणी देऊन झालं, म्हणजे जमिनीमध्ये मॉइश्चर असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हे आपण झाडांना टाकायचं काम करतोय. आणि हे टाकून झालं की परत त्याच्यावरती पाणी आपण सोडणार आहोत आणि पाणी रोज द्यायचं झाडांना. आता हा नारळ बघाल ना तर ह्याला अजून एकदाही पोय आलेली नाही आहे. असेही काही नारळ असतात, इथे जर बघाल तर असेही काही नारळ असतात ज्यांना पोय येत नाही आहे, बरेचसे वर्ष झाले आहेत. तर त्यांच्यावरती पण हे काम करतं. जे सॉईल टाईपमध्ये तुम्हाला दाखवलं ते आपण झाडांना टाकून झालं आहे. आता माझ्या हातात इथे आहे ना, ही बघा ही पावडर आहे. आता काय करायचं, ही पावडर ह्याच्यामध्ये पूर्णपणे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहे, सीवीड आहे. हे जर झाडांना देत आहेत तर झाडांची जी फळधारणा आहे हे वाढवण्यासाठी मदत करतं. मग ते टाकायचं आहे कसं ते तुम्हाला दाखवतो. आपण इथे 20 लिटरची पूर्णपणे एक बकेट घेतली आहे आणि ही जी पावडर आहे ही ह्याच्यामध्ये अशी मिक्स करायची. ती जी पावडर येते ही आपण पाण्यामध्ये मिक्स केली आहे आणि आता पाण्याचा कलर कसा झाला हे तुम्हाला दाखवतो. तर हे बघा पूर्णपणे असं काळं पाणी झालं आहे. काही लोक जीवामृत वगैरे देतात, तसंच हे पूर्णपणे न्यूट्रिशन मिक्स केल्यानंतर पूर्ण काळं झालं आहे. हे ऑर्गॅनिक असल्या कारणानं तुम्ही ह्याच्यामध्ये हात टाकू शकता. आपण ज्या नारळांना मगाशी जे काही घटक दिले होते त्यानंतरला आता आपण त्याच नारळांना हे लिक्विड करतोय. प्रत्येकी एका झाडाला आपण 5-5 लिटर लिक्विड ओततोय. म्हणजे ती पावडर पाण्यामध्ये मिक्स केल्यानंतर ते पाणी 5-5 लिटर प्रत्येक झाडाला देतोय. चला देऊया. बुंद्याच्या पूर्णपणे जो काही नारळाचा बुंदा आहे त्या बुंद्याच्या आजूबाजूला पूर्णपणे ओतायचं आहे. कारण ही मुळं जी असतात नारळाची ही पूर्णपणे पसरलेली असतात, फक्त एकदम साईडला नाही द्यायचं आहे. मी पूर्णपणे बाजूला पण ओततोय. खत आणि लिक्विड देऊन झाल्यानंतर आता इथे बघा ना माझ्या हातात पाईप आहे, तर पाणी देण्याचं काम करूयात. पाणी जरा जास्त द्यायचं झाडांना, जेणेकरून आपण जे काही डोसेस दिलेत हे पूर्णपणे मातीमध्ये मॉइश्चरमध्ये मिक्स होऊन मुळांपर्यंत पोचतील.
20 ते 25 लिटरच्या पाण्यामध्ये मी तुम्हाला दाखवण्यासाठी 5 नारळ केलेत आणि ह्या पद्धतीनं करत असताना नारळांना किती खर्च येतो एका नारळाला आणि त्याचं उत्पन्न किती येऊ शकतं हे आपण जाणून घेऊयात. ही जी प्रोसेस आहे हे मी मागचे 4 वर्ष माझ्या स्वतःच्या बागेमध्ये करतोय आणि मला खूप चांगला रिझल्ट येतोय. ह्याच्यामध्ये झालं काय, आपले जे काही नारळ छोटे छोटे होत आले दिवसेंदिवस याची साईज चांगल्या पद्धतीने डेव्हलप होते आणि जी नारळांची क्वांटिटी आहे ती वाढते. ह्याच्यामध्ये होतंय काय, उत्पन्न वाढतंय. त्यामुळे हे मी दरवर्षी वर्षातून एकदा किंवा वर्षातून 2दा ह्या पद्धतीने ही मी माझी पूर्ण ट्रीटमेंट नारळांना देतोय आणि त्याचे रिझल्ट मला खूप चांगले येत आहेत. तुम्ही पण तुमच्या झाडांना हे एकदा नक्की करून बघा. सर्व आपलं प्रोसेस कंप्लीट झाली आहे आणि हे केल्यानंतर झाडांना काय फायदा होणार आहे ते तुम्हाला मी आता सांगतो. आता हे केल्यानंतर बघा कधी कधी काय होतं, आपल्या नारळांना फक्त फूल येतं ज्याला आपण पोई बोलतो आणि त्याच्यानंतर त्याला फळं पकडत नाहीत, नारळ पकडत नाहीत. मग हे दिल्यानंतरला काय होईल, तर झाडाला पूर्णपणे ग्रोथ भेटेल, झाडाची इम्युनिटी सुधारेल. झाडाची इम्युनिटी सुधारल्या कारणानं जर त्याच्या अंगामध्ये ताकद असेल तर जी पोई येते त्या पोईला फळं पकडण्याचं काम होईल. त्यानंतरला काय होईल, जी फळं गळत आहेत ती गळ कमी होईल आणि जर गळ कमी झाली, जर ती पूर्णपणे नारळ मोठे झाले तर आपलं 100% उत्पन्न वाढेल. आता नारळामध्ये काय होतं, महिन्याला 1 पोई यायला पाहिजे म्हणजे येते. जर तुमचं झाडाची पूर्णपणे सशक्त तुमचं झाड असेल तर नारळाला दर महिन्याला 1 नवीन पोई येते आणि ही जर पोई टिकते तर खूप चांगल्या पद्धतीनं नारळ लागू शकतात. आता आपण जी काही ट्रीटमेंट केली आहे ह्या ट्रीटमेंटला येणारा खर्च हा वर्षाचा 120 रुपये येतो. किती? 120 रुपये येते. लोक बोलतील बापरे एवढा खर्च, तर नाही, अजिबात नाही, तुम्ही चुकताय. 120 रुपये खर्च केल्यानंतर एका नारळाला समजा दर महिन्याला पोई येते म्हणजे जरी वर्षाच्या आपण 10 पोई पकडल्या आणि प्रत्येक नारळाला जरी 20 नारळ म्हणजे जी काही पोई येते त्या प्रत्येक पोईला जर 20 नारळ जरी लागले तरी वर्षाला एक नारळाचं झाड कमीत कमी 200 नारळ देऊ शकतं. किती? 200 नारळ देऊ शकतं. आता मार्केटला रेट चालू आहे 30 रुपयाला 1 नारळ मिळतोय. मी पकडून चालतो की 25 रुपये किंवा 20 रुपये जरी तुम्ही पकडलात तरी त्याच नारळांचा जे निघणारं उत्पन्न आहे हे 5,000 रुपये पूर्ण वर्षाचं एक झाड उत्पन्न जर तुम्हाला देऊ शकतं. 120 रुपये खर्च केल्यानंतर जर 5,000 रुपये उत्पन्न जर नारळाचं झाड देणार असेल तर प्रत्येकानं 100% करायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की चला कमीत कमी आपण कॅल्क्युलेशन केलं 100 नारळ जरी पकडले तरी त्या नारळांचे पैसे होतात 2,500 ते 3,000 रुपये. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला, थँक्यू.